मंगळवार 30 डिसेंबर राज्यातल्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस। तिकडे घड्याळात दुपारच्या 2चा ठोका पडला आणि इकडे सगळ्याच पक्षांमधल्या बहुतांश इच्छुकांच्या काळजाचा ठोका चुकला। दुपारी 3ला अर्ज भरण्याची मुदत संपणार होती, पण अजून काहींचे अर्जच भरून तयार नव्हते। काही जण निवडणूक कार्यालयात पोहोचले नव्हते, तर काही जणांना पक्षाचे एबी फॉर्मच मिळाले नव्हते। 3 वाजेपर्यंत कार्यालयात येणाऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार होते खरे, पण त्या वेळेपर्यंत अर्ज घेऊन तिथे पोहोचता पोहोचता अनेकांना ऐन थंडीत घाम फुटला। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपत आली तरी काही जणांची उमेदवारीच निश्चित झालेली नव्हती, तर काही ठिकाणी एकाच पक्षाकडून 5 ते 6 जण अर्ज भरत होते। जागा 1 आणि इच्छुक 10 अशा स्थितीमुळे काही ठिकाणी राडा होत होता, तर काही ठिकाणी बराच ड्रामा बघायला मिळत होता। मंगळवारी तर अशा सगळ्या घटनांनी पीक पॉइंट गाठला। कुठं पाठलाग झाला, कुठं पेट्रोल ओतून घेण्यापर्यंत गोष्टी गेल्या, तर कुठं पक्षाचंच ऑफिस फोडण्यात आलं। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी नेमकं काय घडलं, इच्छुकांचा आणि त्यातही निष्ठावंतांचा असंतोष कसा उफाळून आला आणि त्यावर खुलासे करताना नेत्यांची दमछाक कशी झाली, सगळ्या गोष्टी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात पहिल्यांदा राजधानी मुंबईत काय घडलं ते बघू। मुंबईत सोमवारी रात्रीच ठाकरेंची शिवसेना, मनसे, शिंदेंची शिवसेना आणि भाजपने आपल्या उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म दिले। ज्यांना फॉर्म मिळाले ते तयारीला लागले, पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते प्रचंड नाराज झाले। परिणामी मंगळवारी जवळपास सगळ्याच पक्षांचे बंडखोर अर्ज भरण्यासाठी पुढे सरसावले। प्रभाग क्रमांक 114 ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे मनसेकडून इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलावलं, पण 2 भाऊ एकत्र आले पण दुसऱ्या भावाने साथ दिली नाही असं म्हणत माझगावकर यांनी उमेदवारी कायम ठेवली। तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच काळे झेंडे दाखवण्यात आले। मुंबईच्या वॉर्ड नंबर 3 मध्ये प्रकाश सुर्वे यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रकाश पुजारी यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण ऐनवेळी हा वॉर्ड भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांना सोडण्यात आला। दरेकर यांनी आपला अर्जही दाखल केला। यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात निदर्शनं केली। आमदार प्रकाश सुर्वे यांना आपल्या मुलासाठी जागा मिळवण्यासाठी तडजोड करावी लागली आणि त्यामुळेच हा वॉर्ड भाजपकडे गेला असा आरोप पुजारी आणि त्यांच्या समर्थकांनी केला। यावेळी सुर्वे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले। पुण्यामध्ये तर शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा अर्जच पळवण्यात आला। प्रभाग क्रमांक 3 मधल्या शिंदेसेनेच्या इच्छुक उमेदवार पद्मा शेळके यांनी आपला अधिकृत एबी फॉर्म दुसऱ्याच कोणीतरी चोरून नेल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली। पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली होती, पण फॉर्म हातात येण्यापूर्वीच तो गायब झाला असं सांगताना पद्मा शेळके यांना रडू कोसळलं। खरं तर पुण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटल्याच्या चर्चा सकाळपासूनच सुरू होत्या। शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी 70 ते 80 जागांवर अर्ज भरून स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे एबी फॉर्म घेण्यासाठी प्रचंड गर्दीही जमा झाली। हॉटेलवर कार्यकर्त्यांची गर्दी एवढी होती की पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। इथेही नीलम गोरे आणि विजय शिवतारे हे ज्या खोलीत थांबले होते तिथे जाण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली। तू कोण मला अडवणारा असं म्हणत अगदी कॉलर धरण्यापर्यंत विषय गेला। अशातच उद्योगमंत्री उदय सामंत दुपारी तातडीने पुण्यात पोहोचले आणि त्यांनी पुण्यात किंवा राज्यात कुठेही महायुती तुटलेली नाही असं सांगून या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। तर कसबा पेठेतल्या झामरे चावडी शाखा भागात उमेदवारी न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो असलेला कार्यालयाच्या आवारातला बॅनरच ब्लेडने वार करत फाडून टाकला। पण शेवटच्या दिवशीचा सगळ्यात मोठा ड्रामा नाशकात घडला। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार एबी फॉर्म न देता निघून जात असल्याचं बघून इच्छुकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला। त्यात प्रामुख्यानं पंचवटी आणि नवीन नाशिक परिसरातले इच्छुक उमेदवार होते। विशेष म्हणजे शहराध्यक्षांचा पाठलाग करणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे आणि पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्याही गाड्या असल्याचं सांगण्यात आलं। नाशिक मुंबई हायवेवर साधारण तासभर भाजपच्या तिकिटासाठीचा हा थरार सुरू होता। एबी फॉर्म घेऊन शहराध्यक्षांची गाडी पुढे धावत होती आणि आमदारांसह इच्छुकांच्या गाड्या तिचा पाठलाग करत होत्या। नंतर शहराध्यक्ष आणि काही पदाधिकारी एका खासगी फार्म हाऊसवर थांबल्याची माहिती मिळताच या इच्छुकांनी तिथेही धडक दिली। फार्म हाऊसचं गेट बंद असल्यानं ते तोडून आत प्रवेश केला। साऊथच्या एखाद्या मसाला सिनेमात एकदम फीड बसेल असा हा सीन
नाशिककरांना फुकटात बघायला मिळाला। या गोंधळानंतर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी चक्क पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचं वाटप सुरू केलं। कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः तिथं दाखल झाले। विशेष म्हणजे नाशिकमध्ये असं धुमशान सुरू असताना भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन मात्र नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत होतं। छत्रपती संभाजीनगरमध्येही तिकीट वाटपावरून भाजपमधली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली। भाजपच्या उमेदवार यादीत आपलं नाव नसल्याचं पाहून अनेक इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं। अनेकांची रडारडही सुरू होती। यात काही महिला इच्छुकांचाही समावेश होता। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईच्या एका कार्यकर्त्याने तर स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला। रिपाईचे नेते राकेश पंडित आणि संजय ठोकळ हे समर्थकांसह भाजप कार्यालयात आले। भाजपने मित्र पक्ष म्हणून आपल्याला फक्त वापरून घेतलं आणि उमेदवारीच्या वेळी वाटाण्याच्या अक्षता दिल्या असा आरोप त्यांनी केला। मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या विरोधात त्यांनी घोषणाही दिल्या। त्यातूनच त्यांच्या सोबत आलेल्या एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। दुसरीकडे उमेदवारीच्या प्रबळ दावेदार असतानाही आपल्याऐवजी नवख्या उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप करत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी थेट प्रचार कार्यालयात धडक देत नेत्यांना जाब विचारला। 18 वर्षांपासून पक्षासाठी रक्त आटवलं, आंदोलनांमध्ये 18 केस ओढावून घेतल्या, पण तरीही उमेदवारी दिली नाही असं सांगताना मराठे यांना अश्रू अनावर झाले। ज्यांनी पक्षाला मोठं केलं त्यांनाच आता संपवण्याचं काम सुरू आहे असा गंभीर आरोपही दिव्या मराठे यांनी केला। न्याय मिळेपर्यंत मी इथून उठणार नाही, उपोषण आणि आंदोलन करणार आहे असं सांगत मराठे यांनी पक्षाच्या विरोधातच आर या पार अशा लढाईचा पवित्रा घेतला। त्याचवेळी अन्य एका इच्छुकाने आपण पक्षासाठी नोकरी सोडली, खस्ता खाल्ल्या, पण आपल्याला ऐन वेळी डावललं असा आरोप करत मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर संताप व्यक्त केला। शेवटी पोलिसांना मध्ये पडून या इच्छुकांना आवरावं लागलं। ठाण्यात प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। काही कार्यकर्त्यांनी केबिनच्या काचाही फोडल्या। वर्तकनगर भागात शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा सोडल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला होता, तर काही उमेदवारांना कोंडून ठेवण्याचा प्रकारही घडला असे आरोप करण्यात आले। दुसऱ्या बाजूला नवी मुंबईत भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांच्यातला संघर्ष शेवटच्या दिवशी उफाळून आला। आपल्या जवळच्या 13 इच्छुक उमेदवारांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देण्यात आले। गणेश नाईक यांच्या कुटुंबियांनी हा प्रकार मुद्दाम केला असा आरोप आमदार म्हात्रे यांनी केला। नाईकांच्या कृत्यामुळे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झाले, परिणामी ऐन निवडणुकीत पक्ष संघटना कमकुवत झाली असं मंदा म्हात्रे यांनी म्हणलं। पण तिथे आरोप प्रत्यारोपांच्या पुढे हा राडा गेला नाही। नागपूरमध्येही असाच मोठा राडा पाहायला मिळाला। तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाचं कार्यालय फोडल्याचं पाहायला मिळालं। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यावर लागलीच इच्छुकांची मोठी गर्दी जमा झाली होती। पक्षाकडून एबी फॉर्म द्यायलाही सुरुवात झाली होती, पण एबी फॉर्म न मिळाल्यानं संतापलेल्या एका कार्यकर्त्याने गणेशपेठ भागात असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं शहर आणि ग्रामीण कार्यालय फोडलं। कार्यालयात सगळीकडे काचांचे तुकडे पसरले होते, टीव्ही सुद्धा फोडण्यात आला होता। यानंतर गणेशपेठ भागात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अकोल्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी युतीमध्ये लढत आहे। युतीचा निर्णय झाल्याने जागा वाटपाचा तिढा वाढला होता। त्यात भाजपने प्रस्थापितांचं तिकीट कापून अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर पक्षातून निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांनाही पुन्हा पक्षात घेतलंय। अशातच काही इच्छुकांनी जोरदार तयारी केलेली असतानाही त्यांचं तिकीट कापण्यात आलं। यातून त्यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांचं घर गाठलं, तिथे घोषणाबाजी करत मोठा गोंधळ सुद्धा घातला। यावेळी एक इच्छुक महिला भोवळ येऊन कोसळली, त्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांची बरीच धावपळ झाली। सोलापूरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असं चित्र उभं राहिलं। दुपारी 3 वाजल्याची मुदत संपल्यानंतर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी एबी फॉर्म दिले। मुदत संपल्यानंतर भाजपच्या उमेदवारांचे अर्ज कसे दाखल करून घेतले असा सवाल करत काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची वाट अडवली। हा तणाव इतका वाढला की शेवटी पोलिसांनाच या सगळ्यात हस्तक्षेप करावा लागला। त्यानंतरच इथली परिस्थिती नियंत्रणात आली। एकूणच राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राडा झाला। त्यातही सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ठिकठिकाणी धुमशान सुरू होतं। भाजप आणि त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना हे सध्या प्रबळ पक्ष असल्यानं त्या पक्षांच्या तिकिटासाठी सगळ्याच ठिकाणी इच्छुकांची गर्दी होती। त्यातूनच
काही ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा तर काही ठिकाणी थेट राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकीच्या तिकिटासाठी शेवटच्या दिवशी घडलेल्या या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.